खुनी अमावस्या भाग 3. सर्व शहरात भीतीचे वातावरण होते. प्रत्येक अमावस्याला होणारा खून, तो खून कोण करत आहे व का करत आहे, यामागे भूत पिशाच आहे अशी अफवा सर्वत्र पसरली होती. PSI देशमुख साहेब खूप टेन्शनमध्ये होते. सलग 2 अमावस्याला 2 खून झाले होते. पण खुनी कोण आहे व हे सर्व का करतोय काहीच माहीत पडत नव्हते. देशमुख साहेब तपासाची चक्रे वाऱ्याच्या वेगाने फिरवत होते, पण त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. दिवसावर दिवस जात होते. देशमुख साहेब गप्प न बसता केसच्या मुळापर्यंत जात त्यांनी केसची सखोल माहिती गोळा केली. तेव्हा त्यांच्या काय प्रकरण आहे हे लक्षात आले व ते तडक आमदार साहेबांच्या म्हणजेच रावसाहेब पाटलांच्या घरी गेले. आमदार साहेबांची मीटिंग चालू होती. देशमुख साहेब तेथे जाताच रावसाहेब पाटील उठत सर्वांसमोर, देशमुख हा काय तमाशा लावला आहे? तुम्ही डायरेक्ट आत कसे आलात? एवढे खून होत आहेत, तुम्ही काय करत आहात? तुम्हाला अजूनही खुनी सापडत नाही? आमच्या मुलाचे म्हणजे राहुलचे ते सर्व जोडीदार आहेत, ते मरणारे. तुम्ही का आमच्या मुलाचा खून होईपर्यंत वाट पाहणार? पाटील साहेब शांत व्हा. केस संदर्भात माहिती देण्यासाठीच आपल्याला मी आलो आहे. येथील सर्वांना बाहेर जायला सांगा, तेव्हाच मी तुम्हाला केस संदर्भात माहिती देऊ शकेल व तुमच्या राहुलचा जीव वाचवू शकेल, असे देशमुख साहेब म्हणताच आमदार साहेबांनी खुणवताच सर्वजण बाहेर जातात. तोच राहुल तेथे येतो. देशमुख साहेब दोघांकडे जात, या केस संदर्भात खूप चौकशी करूनही माझ्या हाती काहीच सापडले नव्हते. तेव्हा मी केसच्या मुळापर्यंत गेलो. प्रत्येक अमावस्याला खून होतोय, पण खून या 5 मित्रातील एकाचाच. प्रत्येक अमावस्याला का होत आहे याची माहिती गोळा केली. तेव्हा तुमचे गाजलेले 2 वर्षाआधीचे बलात्काराचे प्रकरण माझ्यासमोर आले. त्यात या 5 जणांची नावे आणि खूनही त्यांचेच होत आहेत. आमदार रावसाहेब पाटील देशमुख साहेबांसमोर हात जोडून, साहेब काही पण करा, पण माझ्या राहुलला वाचवा. त्यासाठी मी लागेल ती किंमत मोजाय तयार आहे. देशमुख साहेब, ते सर्व ठीक आहे, पण किंमत तर मी घेणारच. मी त्या बलात्कार झालेल्या मुलीच्या भावावर लक्ष ठेवून होतो. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्यामुळेच आताच एक टीम त्याला अटक करण्यासाठी गेली आहे. मंदार घरी असतो, तोच पोलिसांचे एक पथक येत त्याला अटक करतात. तुम्ही आपल्या बहिणीचा बलात्काराचा व मृत्यूचा बदला घेण्यासाठी 2 अमावस्याला 2 खून केले आहेत. मंदार साहेब, मला सोडा, मी खून केले नाहीत. मी निर्दोष आहे आणि त्या 5 जणांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळते याचा आनंदच आहे मला, पण मी निर्दोष आहे. तोच मंदारने डोळे झाकले. तोच त्याची बहीण रियासोबत घडलेली घटना त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागली. राहुलने सुटकेचा श्वास टाकला, कारण खून करणाऱ्याला अटक झाली होती. त्याच्या डोळ्यासमोरही रियासोबत केलेले कृत्य त्याच्या समोर येत होते. आज अमावस्याची रात्र असल्याने आकाशात चंद्र नसल्याने भयानक काळोख होता व सर्वत्र भयानक शांतता होती. रिया कामावरून आपल्या स्कूटीने घरी येत होती. तोच तिला आईचा फोन येतो. ती गाडी बाजूला थांबवत फोन उचलत आईशी बोलते. रियाची आई, बाळा खूप रात्र झाली, कामावरून घरी येण्यासाठी आज किती वेळ लावलास? रिया मध्येच, आई वाटेतच आहे मी, 10 मिनिटात घरी पोचते. तू टेन्शन घेऊ नको, आलेच मी, म्हणत फोन ठेवते. 5 मित्र दारूच्या नशेत आपल्या 4 व्हीलरमधून धिंगाणा करत चालले असतात. सूरज, दिनेश, समीर, राज आणि राहुल. त्यांना समोर सुनसान रस्त्यावर एक मुलगी फोनवर बोलत असताना दिसते. राज सर्वांकडे पाहत गाडीचा ब्रेक दाबत, अरे ही तर रिया आहे, हिला खूप मस्ती आहे, आज हिला सोडायचं नाही. त्या दिवशी आपल्या इज्जतीचा सर्वांसमोर तमाशा केला होता, आज एकटीच सापडली आहे, म्हणत सर्वजण गाडीतून उतरतात. या सर्वांकडे पाहत रिया भीत, तुम्ही माझा रस्ता का अडवला आहे? मला जाऊ द्या, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेल. आणि त्या दिवशीची कानाखाली विसरलात का? नशेतील राहुल जोरात हसत, आज सापडली आहे आमच्या तावडीत, रस्त्यावरही कोणीच नाही,
तुला आमच्या तावडीतून कोण वाचवते ते पाहतोच, म्हणत जबरदस्तीने तिला 5 जणांनी आपल्या गाडीत टाकले. रिया जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करत होती व जोरजोरात ओरडत मदतीला रस्त्यावर कोणीच नव्हते. त्या 5 जणांनी शहराच्या बाहेर नेऊन आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. रिया बेशुद्ध अवस्थेत होती. राज घाबरत, हे काय झाले आपल्या हातून? आताही पोलिसांना सांगणार आपलं काय खरं नाही. सूरज राहुलकडे पाहत, हा बरोबर बोलतोय. आपण दारूच्या नशेत बदला घेण्यासाठी हिचा बलात्कार केला, पण पोलीस आता आपल्याला सोडणार नाहीत. राहुल सर्वांना शांत करत, आपल्याला कोणीच पाहिले नाही. आज अमावस्याची रात्र असल्याने भयानक काळोख होता व रस्त्यावरही कोणीच नव्हते, त्यामुळे आपल्याला आज कोणीच पाहिले नाही. ही तोंड उघडण्याच्या आधीच हिचे तोंड बंद करूया, म्हणत रियाचा गळा दाबत तिला मारून टाकले. रियाचे आई वडील खूप टेन्शनमध्ये होते. खूप वेळ झाला तरी अजून रिया घरी आली नव्हती. तिचा भाऊ मंदार तिला शोधण्यासाठी बाहेर निघाला, तरीही ती सापडत नव्हती. तिचा फोन बंद येत होता. मंदारने जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. खुनी अमावस्या या कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा.